चाकूर अलगरवाडी बायपासवर कार व आयसर मोटरसायकल यांचा भीषण अपघात. चाकूर शहराच्या जवळील लातूर नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी ता.13 सायंकाळी 6 वाजता भीषण तिहेरी अपघात झाला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात धुळे जेवून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोघा पती पत्नीचा तसेच कारमधील एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. नांदेडहून लातूरच्या दिशेने निघालेल्या MP09GH 1020 क्रमांकाच्या टेम्पोने MH24BA 8409 क्रमांकाच्या दुचाकीला व MH24BR 7121 क्रमांकाच्या कारला जोराची धडक दिली. मोटारसायकलवरील जनार्दन काळबा येंडगे वय 60 व त्यांच्या पत्नीसह त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. नांदेडहून लातूरच्या दिशेने निघालेल्या MP09GH 1020 क्रमांकाच्या टेम्पोने MH24BA 8409 क्रमांकाच्या दुचाकीला व MH24BR 7121 क्रमांकाच्या कारला जोराची धडक दिली. मोटारसायकलवरील जनार्दन काळबा येंडगे वय 60 व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन येंडगे तेलगाव ता. अहमदपूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघे पती पत्नी नागेशवाडी येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. तर कारमधील तिघेजण लातूरहून शिरूर ताजंबदकडे जात होते. यातील श्रेयश सचिन वाघमारे वय 17 शिरूर ताजबंद यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील दोघा गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जनार्दन येंडगे तेलगाव ता. अहमदपूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. राष्ट्र माझा लाईव्हसाठी दया